मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। तर आपण कुठून आलात सर आणि आपले नाव? मी साताऱ्याहून आलो आहे। माझी फार्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टाविजन लॅबोरेटरीज अँड सर्व्हिसेस साताऱ्यालाही आहे आणि ही गेले 8 वर्ष चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 250 कॉलेजला अटॅच आहे आणि आत्तापर्यंत आम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये देशभरामध्ये जवळजवळ 810 लोकांना जॉब दिलेला आहे। आणि हा जो कोर्स आहे हा MSc BSc केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी तसंच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दिला जातो। जो ॲड ऑन कोर्स आहे हा कोर्स आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं लोकांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं आम्ही तो देतो। हा शॉर्ट टर्म कोर्स आहे। शॉर्ट टर्म कोर्स याचा कसा असतो पिरियड? 1 महिना 1.5 महिना असे पिरियड असतात, असे पिरियड असतात त्याचे। म्हणजे एका कोर्सचा कालावधी तुमचा हा 1.5 महिन्यांचा असतो। हा ॲड ऑन इंडस्ट्री रेडी कोर्स अशा पद्धतीनं पण पाहिला जातो की याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये जॉब मिळायला मुलांना मदत होते, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये। म्हणजे फार्मास्युटिकल्समध्ये तर खूपच गरजेचं असणार आहे। जर हा कोर्स असेल तर लवकरात लवकर तिथे प्लेसमेंट होण्याची आवश्यकता आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतायत, राईट? एक्झॅक्टली। आणि आत्तापर्यंत 150च्या वर कंपन्यामध्ये, भारतातील 150च्या वर कंपन्यामध्ये हा यामुळं मुलांना जॉब मिळालेला आहे आत्तापर्यंत। अच्छा, तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे ग्रॅज्युएशन, जे पोस्ट ग्रॅज्युएशन करून जे पुढचे डिप्लोमा करतात त्यांच्यासाठी तो खूप बेनिफिशियल आहे सर। तर मॅम तुम्ही काय सांगणार, तुमचा कसा सरांना यामध्ये सहभाग असतो सरांच्या बिझनेसमध्ये? सरांच्या बिझनेसमध्ये त्यांच्याबरोबर लेक्चर्स वगैरे जिथं कॉलेज वगैरे असतात त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाणं, त्यांना बाकीच्या कामामध्ये सपोर्ट करणं, या बाबतीमध्ये सपोर्ट असतो। नक्कीच, म्हणजे मॅमचं तुम्हाला खांद्याला खांदा लावून मॅम तुम्हाला सपोर्ट करतात। फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि विशेष म्हणजे मला आज अभिमान वाटतो की माझा जो स्टाफ आहे त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवला, कारण ही नवीन कन्सेप्ट होती। माझ्यावर विश्वास ठेवला ते विद्यार्थी, पालक किंवा आपले प्रिन्सिपल्स असतील किंवा शिक्षक वर्ग असेल, या सगळ्यांनी चांगला विश्वास ठेवला, त्याच्यामुळे आज आम्ही एवढी मजल मारू शकलो या 8 वर्षामध्ये। नक्कीच सर, 810 विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणताय की मी प्लेसमेंट इथे त्यांना मिळाली, ही खूप मोठी गोष्ट आहे सर। तर नक्कीच मॅम तुम्ही काय सांगणार की तुमचं काय आहे मध्ये? ॲक्च्युली कसं असतं ना की डॉक्टर, इंजिनियर या सगळ्यांना प्लेसमेंट असते, इंटर्नशिप असते, सो दे गेट टू लर्न की जे पुस्तकामध्ये आहे आणि जे जॉबमध्ये आहे ते सगळं वेगळी गोष्ट असते। पण इथे कसं होतं ना फार्मॅकमध्ये, ते फार्मास्युटिकलमध्ये पुस्तकामध्ये ते वेगळं शिकतात आणि जे इंडस्ट्रीमध्ये ते खूपच जास्त नवीन आहे, तो जो गॅप आहे तो आमची इंडस्ट्री भरून काढण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे फंडामेंटल नॉलेज आणि टेक्निकल नॉलेज याच्यामधला जो गॅप आहे ते तुम्ही ट्रेनिंग देऊन मुलांचा तो गॅप कमी करते, जेणेकरून त्यांना की जॉबसाठी असेल अथवा कुठे ती लवकरात लवकर ती कमी त्यांची ती भरल्या जाते आणि ते उत्तमोत्तम त्याची प्लेसमेंट याच योग्य ठिकाणी होते। तो त्यांचा आपण म्हणतो संधी त्यांची गमावली जात नाही ह्या छोट्याशा कारणामुळे। नक्कीच तुमचं खूप मोलाचं कार्य आहे जे आत्ताच्या युवा पिढीला याची खूप गरज आहे। तर सर तुमचे कुठे ब्रांचेस आहेत साताऱ्यामध्ये? मी साताऱ्यामध्येच माझं वर्किंग प्लेस आहे। ओके, तुम्ही ऑनलाईन पण घेतात? हां, ऑनलाईन पण घेतो, ऑफलाईन घेतो, पण जास्तीत जास्त आमचा स्किल बेस्ड प्रोग्राम असल्यामुळं ऑफलाईनला आम्ही जास्त प्रेफर करतो। अच्छा, ऑफलाईनवर जास्त भर असते तुमची की विद्यार्थ्यांनी तुमच्या इथे येऊन सेंटरला येऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे? अरे म्हणजे ऑनलाईन जे असतात आमचे ते कोर्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही लेक्चर घेऊ शकतो, बट जे प्रॅक्टिकल्स असतात ते त्यांना साताऱ्यामध्येच येऊन त्यांना ऑफलाईन करावं लागतं। तर मॅम तुम्हाला कसं वाटतं सरांना ह्या महामंचावरती बघून? खूप छान वाटतंय, म्हणजे त्यांनी जे काही एवढं कार्य करतायत ते आता त्याच्यामुळे त्यांचा हा सन्मान होताना खूप प्राऊड फील होतं। नक्कीच। तर मॅम तुम्ही जेव्हा ही न्यूज तुमच्या टीममध्ये सांगितली असेल की सरांनी सांगितली असेल त्यांच्या फॅमिलीजमध्ये किंवा त्यांच्या स्टाफमध्ये, तर त्यांची काय होतं प्रतिसाद यावरती? ते सगळेजणच ऑब्व्हियसली खूप खुश होते, कारण आम्ही जे एक स्वप्न बघितलं होतं ही कन्सेप्ट पूर्णपणे नवीन होती आमच्यासाठी आणि त्याच्यानंतर एवढी ती साकार झाली। ठीक आहे, करोनामुळे प्रत्येकाला फटका बसला बिझनेसमध्ये, ते असूनसुद्धा आमचं इतकं मोठं झाला बिझनेस त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर एवढा अवॉर्ड मिळाला, तो एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी। येस नक्कीच नक्कीच खूप आनंद आहे आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती पण दिसतोय की तुम्ही खूप खुश आहात। तर सर तुम्हाला हा जो महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार जाहीर झाला आहे हा तुम्हाला रिसील.in आणि समाचारवाणी यांच्या अंतर्गत दिला जात आहे, तर तुम्ही रिसील.in यांच्याबद्दल काय सांगा?
नाही, खूप चांगला उपक्रम आहे. कारण का अवॉर्ड ज्यावेळेला आपण काम करत असतो त्याला अर्थार्जनासाठी काम करत असतो, पण या अर्थार्जनाबरोबर एक सामाजिक आपल्याला जबाबदारी पण असते, मान असतो, सन्मान असतो. हा योग्य ठिकाणी योग्य वेळी जर मिळाला तर एक वेगळी उभारी मिळते आणि त्याच्यामुळंच आपण आता पुढच्या वाटचालांना आम्हाला एक बूस्टिंग मिळणार आहे, मला, माझ्या टीमला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रपरिवाराला आणि ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये वृद्धी तर होणारच आहे. नक्कीच तुम्हाला इथून प्रोत्साहन मिळणार, एक बूस्टअप तिथे तुम्ही म्हणता की ते दिलं जातं. तुम्हाला गव्हर्नमेंट रेकग्नाइज असा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार हा जाहीर झाला, याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाचायला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू मॅम. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. The next award category is Best Pharmaceutical Industrial Training and Placement Institute, and the award goes to the Managing Director, the MD at InstaVision Laboratory and Services. Can I have Dr. Ajit Bhiva Ekal on the stage? अभिमान उद्योजकांचा सन्मान.